नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ. व्हिडिओला सुरुवात आज सकाळीच केलेली आहे. तर चला राहा व्हिडिओमध्ये आणि मस्त व्हिडिओ पण पहा आणि पूर्ण पण व्हिडिओ पाहत जा. चॅनलला सबस्क्राईब करून घेत जा व्हिडिओ आवडला तर, आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करत जा. तर मी इथं आज सकाळी स्वयंपाकाच्या आधीच बटाटे वगैरे काढून घेतले. तर हे बटाटे मी जवळजवळ 5 ते 6 दिवस झाले घरात आणून ठेवले, तर कारण मला थोडेसे साबुदाण्याचे पापड करायचे आहेत कीस टाकून. तर मस्त असं इथं मी आधी बटाटे सोलून घेतले, त्याच्यानंतर किसणीने कीस पाडून घेणार आहे आणि नंतर मग स्वयंपाक वगैरे करून घेतला. तर स्वयंपाकामध्ये आज मी शिमला मिरची, आळूची पानं किंवा वड्या, त्याच्यानंतर मिरची वाटलेली. तर इथं चपात्यासुद्धा झाल्या, आता दूधसुद्धा गरम करून घेतले. रात्रीचं थोडंसं वरण शिल्लक होतं, तर म्हणलं चला आता असं वरण खाण्यापेक्षा मस्त एक रेसिपी करूया. रेसिपी काय शेअर नाही केली तुमच्यासोबत, व्हिडिओमध्ये टाकलेली आहे मी. तर आता इथं मी काय केलं, 1 ते 2 चपात्याचा गोळा ठेवला आणि मस्त लाटून घेतलं. वरणामध्ये रात्रीचं शिल्लक राहिलेलं होतं, तर गरम पाणी करून टाकलं आणि मस्त चकोल्या तयार केलेल्या आहेत. तर आता ह्या चकोल्या नाश्त्यासाठी होतील आणि मस्त स्वयंपाक दुपारच्याला केला आहे, पण बघू अजून काय लागलं तर करता येईल. तर इथं मग शिमला मिरची तळून ठेवली होती, त्याच्यानंतर इथं आळूच्या वड्या पण केल्या होत्या आणि मस्त अशी वाटलेल्या मिरचीची चटणी होती, लसूण कोथिंबीर घातलेली. तर ती पण आता उन्हाळ्याचं कसं खायला स्वयंपाक पण नको वाटतंय, खूप असं उशिराने जेवायला हे होते, म्हणजे नको वाटते उन्हामुळं. तर जे चांगलं असेल तेच खायला बरं वाटते, नाही तर मग असं वाटतं जेवण नाही केलेलं परवडलं. तर वरण चकोल्यासुद्धा मस्त आता इथं शिजायला ठेवल्यात मी आणि शिजल्याच्या नंतर मी सुद्धा ह्याचाच नाश्ता करून घेणार आहे. ह्याच्यावर काय करायचं, थोडीशी तुपाची धार टाकायची, एवढी भारी लागतात आणि शिळं वरण फेकून देण्यापेक्षा असं त्याचं काहीतरी करून खाल्लं ते पण चांगलं, वायालासुद्धा जात नाही आणि आपल्या शरीरालासुद्धा पौष्टिक असं अन्न मिळतं. तर आता इथं मी तेच केलं आणि मस्त चकोल्या तयार झालेल्या आहेत आता नाश्त्यासाठी. आज माझा नाश्ता हेच आहे. तर चला मग दुपारी परत आम्हाला वाटलं काय तर बनवूया, नाही वाटलं तर मग ह्याच्यावरच सगळं घेऊया हे करून. तर तुपाची धार टाकली आणि मस्त मग दुपारी काय परत मसाले भात बनवलाच आणि बनवायचं का सांगितलाच बनवायला, की दुपारी काहीतरी गरम गरम करा म्हणून. तर आता इथं मिरची, कांदा, त्याच्यानंतर मस्त असं इकडं सगळं साहित्य, तांदूळ, बटाटा सगळं काढून घेतलेले आणि हा मसाले भात आमच्या सगळ्यांच्या घरामध्ये आवडीचा आहे. टोमॅटो, कोथिंबीर, थोडेसे वाटाणे, तर असं साहित्य टाकून केला ना तर खूप छान लागतो आणि बिर्याणी मसाला टाकतो आम्ही थोडासा. त्याच्यानंतर मी ते बटाटे घेतलेले सगळे सालं वगैरे काढून किसणीने कीस पाडून घेतलं. मला कीस टाकून साबुदाण्याची पापड्या करायच्या आता. तर त्या पापड्या मी साबुदाणा भिजत घालून करणार आहे, पण ते आज नाही, उद्याच्या व्हिडिओमध्ये येतील तुम्हाला पाहायला कशा करते आणि कशा नाही. ती पळी पापड्या करायच्या आहेत, त्याच्यामुळं मग आजच कीस वगैरे मी चांगला काढून घेतला आणि मस्त धुवून ठेवून दिल्या. तर अशी माझी प्रोसेस चालू होती करण्याची. त्याच्यानंतर संध्याकाळी थोडीशी भूक पण लागल्यासारखं झालं 5च्या टायमिंगला. तर चला, वैष्णवीने आमच्या वेफर आणले होते खायला दुकानातून, मग आम्ही टी व्ही बघत बघत तेच खात होतो आणि बसलेलो होतो. तर चहा पाणी काय संध्याकाळचं आम्ही काय जास्त करत नाही, कधी तरीच करतो, नाही तर संध्याकाळचं चहा तर टाळतेच मी. आणि मस्त आता इथं वेफर खायचं काम चालू आहे. तर सगळेच बसलेले आहेत. काल बाजारामधून द्राक्ष आणले होते मी, ते सुद्धा आम्ही थोडे थोडे खाल्ले. थोडासा नाश्ता झाला. तर चला म्हणलं आता संध्याकाळी काहीतरी थोडीशी चांगली रेसिपी बनवूया. तर चला संध्याकाळची थोडीशी तयारी करूया, काय बनवायचं आणि काय नाही. सकाळी मी जे बटाटे किसले होते ना, किसणीने किस केला होता, त्यातलेच थोडेसे 2-3 बटाट्याचे मी ट्राय करून पाहिलं. तर त्या किसणीने थोडेसे वेफर पाडल्यासारखं करून पाहिलं, तर व्यवस्थित आले नाही, म्हणून म्हणलं चला आज मस्त त्याची एक रेसिपी करूया. तर 3 बटाटे मी त्याचे वेफर पाडायचा प्रयत्न केला, पण त्याने काय वेफर पडले नाही. तर त्याचे पूर्ण असा किसच होतो तयार त्या किसणीने, त्याच्यामुळं मग त्याला काय वेफर व्यवस्थित आले नाही. तर मग म्हणलं चला आज मस्त काय करूया, ते बटाट्याचे वेफर जी पाडले होते मी, तर आज त्याची छान रेसिपी तयार करूया. तर आता मग मी काय केलं, ते काढून घेतले साईडला किसमधून आणि मस्त इथं धुवून घेतले. धुवून एका प्लेटमध्ये ठेवून दिले. त्याच्यानंतर इथं बेसन पीठ काढून घेतलं. थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा टाकलं. त्यातमध्ये थोडीशी लाल तिखट टाकलं, थोडी नॉर्मल हळद टाकायची आणि ओवा टाकून मस्त मीठ टाकून पीठ खलून घेतलं. त्याच्यानंतर बटाटे चांगले पाण्यातले काढून घेतले आणि मस्त असं तेल कढईमध्ये गरम करायला ठेवलं आणि तयारी चालू आहे आता बटाटे भाजायची. तर बघितलं ना, असा आवर्जून माणूस करणार नाही, पण काहीतरी आपल्या हातातून झालं ना तर नक्कीच त्याचा उपयोग आपण करतो. तर माझ्याकडून ते किस करताना म्हणलं वेफर करून बघूया, त्याच्यामुळे ते मी
सोलले गेले आणि किसले गेले वेफरचे, त्याच्यामुळे हे बटाटे भजीची तयारी चालू आहे. नाहीतर असं रोज-रोज मी विचार करत होते करायचेत, पण ते काय त्याला काय मुहूर्त लागत नव्हता. तर आज फायनली मुहूर्त लागला म्हणजे ऑटोमॅटिक. तर चला मग बटाटे भजी तयार करून ओवा वगैरे टाकून घेतलं मस्त पीठ आता हाताने मी कालवून घेते आणि मस्त फेटून घेते. फेटून घेतल्याच्यानंतर कुरकुरीत असे भजे होतात. थोडंसं त्याच्यामध्ये तेल पण टाकायचं कडक आणि असं खूप दिवसानंतर आमच्या घरामध्ये आता तळणीचं चालू आहे भजे वगैरे. नाहीतर मी काय नेहमी नाही करत. आमचा रोजचा स्वयंपाक असतो चपाती, भाजी, डाळ, भात, भाकरी आणि एवढंच. तेलकट जास्त आम्हाला नाही आवडत, कधीतरीच करतो. त्याच्यानंतर पीठ आता सगळं हाताने मी फेटून घेते आणि तेल पण गरम करायला ठेवलेले. तर आता इथं आमच्या मिस्टरांची सुद्धा किचनमध्ये लुडबुड चाललेली बघितलं असन तुम्ही. ते काय झालं, कैरी आणली होती काल बाजारातून, तर ती कैरी खायची होती त्याच्यामुळे एवढी धडपड होती. तर कैरी म्हणलं तर सगळ्यालाच आवडती बघा. आता ती कैरी कट करून घेतली, त्याला हळद, मीठ, लाल तिखट सगळं लावून खायचं आहे. तीच गडबड चालू आहे त्यांची. आणि माझं चाललेलं आहे तेल वगैरे गरम करायला ठेवलं. तर ह्याच गडबडीमध्ये कैरीची सुद्धा गडबड निघाली. तर पहा आता तेच काम चालू आहे. त्यांना हळद, मीठ ते लावून देते. नाहीतर सगळे हळद वगैरे किचनवर करून टाकतील. तर ती कैरी वगैरे त्यांना पण दिली. आम्ही पण घेतली होती. तिथंच उभा राहून एक-एक फोड आणि कैरी म्हणलं की सगळ्याच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण खूप महाग आहेत आता सध्या कैऱ्या. मी 1-2च आणल्या होत्या. तर त्यासुद्धा पाव किलोवर अशा आहेत. तर चला मिरच्या पण तळून घ्यायच्या आता. तर मिरचीसुद्धा मस्त कट करून घेतली उभी, आडवी आणि लांबट असेल तर थोडेसे 2 तुकडे करून घेतले. मिरच्या कट करून ठेवते बाजूला. त्याच्यानंतर मग आता थोड्याशा चिरा पण पाडून घेते आणि मस्त मिरचीसुद्धा तळून घेणार आहे. तर चला मग कसे भजे बनवते तर पहा तुम्ही आता इथं. मस्त आता इकडं मिरच्याचं वगैरे कट करून घ्यायचं काम चालू आहे. तर चला, कारण आता खूप दिवस झालं तळलेलं काय नव्हतं घरामध्ये, तर म्हणलं तळूया थोडेसे भजे. तोपर्यंत तेलसुद्धा गरम होते, कारण तेल चांगलं कडकडीत तापल्याशिवाय काय तळायला येत नाही. आणि जेवढं चांगलं तेल तापन त्याच्यानंतर गॅस बारीक करायचा. थोडंसं तेलाचं मोहन घालून घ्यायचं बेसन पिठामध्ये. कडक तापल्याच्यानंतर म्हणजे भजीसुद्धा चांगले होतात. आणि आता इथं मी पहिले बटाट्याची भजी तळून घेते, त्याच्यासोबत मिरचीसुद्धा तळणार आहे. तर चला मग कसा वाटला व्हिडिओ तो पण कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर शेअरसुद्धा करत जा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आता इथं मी बटाट्याची भजी सगळे तळून घेते, त्याच्यानंतर मिरची तळून घेते आणि मस्त आता इथं बटाटा भजे. संध्याकाळचा बेत आहे 6 वाजता. तर चला बघू स्वयंपाकाचं. केलं तर करणारे, नाही तर दुपारचा थोडासा स्वयंपाक शिल्लक आहे. मस्त अशी मिरचीसुद्धा इथं तळून घ्यायचं काम चालू आहे. तर ह्या मिरच्या मी काल बाजारातून आणल्या होत्या ना, त्याच्यामुळं म्हणलं चला मस्त उभ्या कापून तळल्या ना तर खायला छान लागतात. कधी-कधी आपण बाहेर जातो तेव्हा वडापावच्या गाडीवर सुद्धा ह्या मिरच्या तळलेल्या असतात. तर असं वाटतं म्हणजे घेऊन जावं का काय घरी. त्याच्यामुळं म्हणलं चला घरच्या घरीच मस्त मिरच्या आणि बटाट्याचे भजे तळूया. तर आता काय झालं आहे, बाहेर जरी गेलं ना तर गॅसचं वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळं खूप अशा वस्तू महाग पण मिळतात आणि मिळत पण नाहीत. कारण त्यांना गॅसचे प्रॉब्लेम व्हायला लागलेत, सिलेंडर देत नाहीत त्याच्यासाठी. तर आता इकडं घरगुती कसं पाईपलाईन वगैरे असतं त्याच्यामुळं चालतंय. तर इथं सगळे बटाट्याचे भजे मी आता तळून घेते आणि एक जणाला गरम-गरम भजे खायला देते पावामध्ये टाकून. तर म्हणले चला आज हेच करणार आहे, बघू लागलं तर करील, नाही तर मग काही गरज नाही. कारण एवढं तेलकट खाल्ल्याच्या नंतरसुद्धा जेवायची काय वासना होणार नाही आणि पाणी पिऊनच पोट फुगतंय. त्याच्यामुळं म्हणलं चला. आणि पाव पण आणले होते. पाव आणि बटाट्याची भजी आणि तळलेली मिरची मस्त. तर असं मस्त इथं कुरकुरीत मी भजे तळून घेतलेले आहे. तर त्यात थोडंसं काय करायचं, तांदळाचं 1 चमचाभर पीठ टाकून घ्यायचं. छान असा कलर पण येतो आणि कुरकुरीत पण होते. तर आता चटणी पाहिजे होती पावाला लावायला. चटणी काय बनवली नाही, म्हणलं जाऊ दे आता ह्याच्यावरच मिरच्या तळल्यात त्याच्यावरच हे करून घेऊया. नाहीतर चटणी लावली ना तर एवढी टेस्टिंग लागती. पण आता चटणी काय बनवली नाही. त्याच्यानंतर मग आता हे पावाला सगळे भजे लावून घेतले आणि मस्त त्या एक जणाला गरमागरम खायला देत आहे. मी सुद्धा खाऊन घेणार आहे. 1 ते 2 खाल्ले तरी पण भरपूर झाले. तर असे होते आमचे बटाटा भजे, मिरची भजे. कसे वाटले ते कमेंटमध्ये सांगा. परत भेटूया आता उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.